एकाडेमीक इयर एप्रिलासान सुरू जातलें म्हळ्यार कशें की एप्रील हो सदांच हो एक म्हयनो असो आसा जेन्ना भुरग्याचे एग्जामी सोंपतात पूण वेकेशन सुरू जायना, वेकेशन मेक जाता सो एप्रील म्हयन्याक विशेश अशें एकाडेमीक काम कांय जायनाशिल्लें. सो एप्रील म्हयनो आमी इतल्याच खातीर भितर घेतात आतां एकाडेमीक हेका की जो अदरवायज सगळे जे कितें सेंट्रल बोर्ड आहात CBSE, ICSE हांचे सगळ्याचे एकाडेमीक इयर 1 एप्रिलासान सुरू जाता आणि बाकीच्यो कितल्योश्योच राज्यां आतां महाराष्ट्र, मिझोराम अशे कितल्याशाच राज्यांनी आतां ऑलरेडी सुरू केला 1 एप्रिलासान सुरू वचपाक आणि बाकीचीं राज्यां आतां 1 एप्रिलासान सुरू करतात एकाडेमीक इयर सुरू करपाक. पूण एकाडेमीक इयर जेन्ना 1 एप्रिलासान सुरू जातलें तेन्ना आमी अशें म्हणलां की एप्रील म्हयन्याच्यो ज्यो क्लासी आसात त्यो 11:30 नंतर कंटिन्यू करप ना, मॅक्झिमम अप टू 11:30 पर्यंत. कित्याक तर तेन्ना गोंया भितर जे कितें गोंयची कंडिशन पळोवन आनी हीट आसता म्हणून 11:30 नंतर ते जावचे ना आनी 26 मुखार लायतले. आतां 26 मुखार कित्याक किंवा प्राथमीक सद्याक आमी कित्याक लायले ना तर तेजें कारण अशें की प्राथमीक जे कितें स्तर आसा तेजे NEP जो कितें वर्कलोड आसा तो वर्कलोडा खातीर एडिशनल दिसाची आमकां गरज पडना. पूण जे कितें माध्यमीक शिक्षण जे आसा मिडल स्टेज जर NEPच्याच भाशेक सांगतले जायत जाल्यार मिडल स्टेज आनी सेकंडरी स्टेज हाका जितले आवर्स आमकां कंटिन्यू करपाक जाय ते जर करतले जायत जाल्यार एप्रील जर म्हयनो भितर जर सरले जायत घेतले जायत आमी जाल्यार आमचे खूब प्रश्न सुट्टात. खंयचे प्रश्न सुट्टात तर एक म्हणटा ते आयचे तारखेक आमचे जे टर्म जे आसा ते फर्स्ट टर्म चड म्हयन्याचे आसा आनी सेकंड टर्म आमकां ल्हान करचे पडटा, इम्बॅलन्स आसा. सो तेका लागून हे दोनी टर्म बॅलन्स जातली एप्रिलासान सुरू केल्यार हो पयलो फायदो. दुसरो फायदो आमकां स्कूल टायमींग जे आसा ते कशेंच बदलचे पडचे ना, कारण गोंया भितर खुबश्या स्कुलांनी सकाळी हायस्कूल चलता, सांजचे हायर सेकंडरी चलता, सकाळी हायस्कूल चलता, सांजचे प्रायमरी स्कूल चलता. त्याका लागून स्कूल टायमींग आमकां जे आहा ते 1:30च्या वयर करपाक मेळना किंवा 1:45 किंवा 2च्या वयर करपाक मेळना. सो त्या खातीर तो दुसरो फायदो की जेन्ना एप्रील म्हयनो आमी भितर घेतलो तेन्ना आमकां स्कुलाचो टायमींग वाडोवचो पडचो ना, हो दुसरो फायदो. तिसरो फायदो जो कितें सेंट्रल गव्हर्मेंटाचे स्किमी आसात उदाहरणार्थ मिड डे मील तेजे खातीर एक दिसाची मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आसा. ती रिक्वायरमेंट आमगेली आज सद्याक भरना, ती आमकां कशी तरी भरोवची पडटा, ती आमगेली ऑटोमॅटीक भरतली आणि ही जी मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आसा सेंट्रल गव्हर्मेंटाची की इतले दीस एकाडेमीक दीस भरपाक जाय ते ऑटोमॅटीक भरले वतले. हो एक भाग जालो. दुसरी गजाल म्हळ्यार एप्रील जो म्हयनो आसा चवथी सगळ्यांत म्हत्वाचो म्हळ्यार एप्रील जो म्हयनो आसा तो म्हयनो भुरग्यांच्या दृश्टींतल्यान अनप्रोडक्टीव जाता. भुरगीं खुबशीं येयत ना म्हणटा स्कुलांक कित्याक तांकां इन्स्ट्रक्शनल डेज आसना ते, त्या खातीर तो तेजो वापर जातलो एकाडेमीक गजाली खातीर आनी त्या खातीर तोय एक फायदो आसा तेजो. दुसरी गजाल 11:30 पर्यंतच दवरिल्ल्यान तो गरमेचो किंवा तेजो हीट वेवाचो त्रास जावपाची शक्यता ना. जे कितें समर वेकेशन आसा ते जे पयलीं आशिल्ले तशेंच उरतले. समर वेकेशन चेंज जावचे ना. 1 मे ते 4 मे कितें आसा 4 जून ते तशें उरतले. समर वेकेशन चेंज जावचे ना. आनीक दुसरी गजाल म्हळ्यार क्रिसमस वेकेशन किंवा चतुर्थी वेकेशन ह्यो ज्यो म्हत्वाच्यो हे आहात त्योय काय आमी चेंज करचे ना. जेन्ना गोंया भितर चतुर्थी आणि क्रिसमस हे दोन महत्वाचे ब्रेक असतात. दिवाळेक ब्रेक असता पण दिवाळेक पेक्षा हे दोन चड महत्वाचे उत्सव असतात आणि दिवाळीचो उत्सव आसा. दिवाळीचो उत्सव आणि दिवाळीचे वेकेशन एक फावटी कोइन्सायड जायना. सो तेका लागून हांवें दिवाळी वेकेशन अशें म्हणलें ना कित्याक ते आमचे मिड टर्म वेकेशन जाता. तो कोइन्सायड जाता तशीच ना, एक फावट जाता, एक फावट कोइन्सायड जायना ते मिड टर्म वेकेशन. पूण दिवाळेक सुटी आसता. सर न्यू एकाडेमीक इयराचे पोर्शन स्टार्ट जातले एप्रिलांत ते कन्फ्युजन जालां की एग्जामी जाता, एग्जामी जाली की मागीर प्रमोशन रिजल्टाक उरता न्ही सगळे. रिजल्ट जावन मागीर जुनान स्टार्ट जातले.
सो तेजे प्रमोटेड काय डिमोटेड ते तेन्नाच कळटा न्ही. ना ना तो सगळो भाग आमी तो सगळो आमी व्यवस्थीत करतले आणि त्याप्रमाणे पूण तेजेर निर्णय पोर्शन कशे घेतले सर तेंचे आता जे एप्रिलात क्लासी घेतले पळय ते कशे घेतले खंयचो आता एप्रिलान क्लासी घेतले ना, तेचे प्रमोट खातीर- करून घेतले तेचे काय खातीर आमी आतां कंटिन्युअस मिटिंग दवरिल्ली आसा. शुक्रार दिसाक पयली हेडमास्टरां बरोबर मिटींग जातली, त्यानंतर बाकीचे सगळे स्टेक होल्डरां बरोबर मिटींग जातली. सो तांकां आमी व्यवस्थीत सगळे सांगतले की कशें जातले, कितें जातलें, कशें शिकोवचें पडटलें, ताचे खातीर कंटिन्युअस मिटींग जातली आनी त्यानंतरच तें इम्प्लिमेंटेशन जातलें. सो रिझल्ट पयलीं डिक्लेअर जातलो न्यू एकेडमीक इयर स्टार्ट जावच्या पयलीं खंयचो जो आतां एक्झामी चालू आहा पळय तेजो रिझल्ट म्हणटा फायनल एक्झामीचो रिझल्ट न्ही फायनल म्हळ्यार खंयच्या म्हणजे जे मार्च आता मार्च ते- मार्चात जी जाता न्ही फायनल एक्झाम तिचो रिझल्ट पयलीं आवट धावेचो जातलो म्हणटा तो? ना ना, ना, खंयचो ना, ओवरऑल हे जर एकेडमीक तुम्ही एप्रिलाक करतले पळय हय. त्यांचं पोर्शन घेतले पळय तुम्ही फुडले हय. सो त्यांचे पयलीं रिझल्ट डिक्लेअर करचे पडले तो प्रमोट जाला काय ना ते कळपाक जाय न्ही. कितें आतां भुरगो आतां फॉर एक्झाम्पल बिफोर गोईंग टू न्यू एकेडमीक इयर फोर्थ एक्झाम दिला फोर्थ स्टँडर्डाची एक्झाम दिला आतां मार्चात सो आतां तो एप्रिलान जर शिकतलो ना, तेन्ना ताका- फोर्थ स्टँडर्ड म्हणून शिकतलो का ना फिफ्थ स्टँडर्ड ना, ना तो फोर्थाक आमी ते लायले ना न्ही, तूं लक्षात घेना हे फोर्थाक ना. तशें म्हणटा आतां हायेस्ट आतां सातवेचो भुरग्या सुद्दां धरलेले सेवन हय, स्टँडर्ड हय, भुरगो हय, धरलो तो हय. आतां एक्झाम दिली तेणी हय, मार्चात हय. सेवन हय. स्टँडर्डाची जेन्ना एप्रिलान ना, स्टार्ट आतां जातले पळय हे 6वी मुखार आसा. 6वी 7वी 8वी 6वी 7वी 8वी अजून नो डिटेन्शन पॉलिसी आहा ती आमी अजून एडॉप्ट करची आहा. कळ्ळें न्ही तुका. तेजेर आमच्या एक कमिटी काडिल्ली आसा की तो नो डिटेन्शन पॉलिसी सद्याक चालू आसा. न्ही, नो डिटेन्शन चालू आसा. नो डिटेन्शन जी पळय स्क्रॅप केला ती आमी अजून एडॉप्ट करची आसा. ती करपा खातीर आमी आतां कमिटी काडला. आतां ती पळय ती तशा तशी आमच्यान एडॉप्ट करपाक जावची ना. कित्या खातीर ती आमी तशी एडॉप्ट केली जाल्यार ड्रॉप आउट वाडपाक शकता. सो त्या खातीर आमकां कॉम्प्रेहेन्सीव हें करचें पडटलें, प्लॅन तयार करचो पडटलो की आतां नो डिटेन्शन जी पॉलिसी आहा ती स्क्रॅप जर आमी केली आनी जो पास जायना ताका जर हें केलें जाल्यार ड्रॉप आउट रेट वाडपाक शकता आमची. सो ड्रॉप आउट रेट वाडूंक जायना, भुरग्यांनी शाळा सोडूंक जायना आनी जो कितें भुरगो वीक आसा त्याचे खातीर रेमेडियल टिचींग सद्याक जाताच पूण तें कशें आनीक स्ट्रॉंग करपाचें ताजेरूय विचार जावपा खातीर आमी कमिटी तयार करतले. म्हाका काडिल्ली आसा ऑलरेडी कमिटी आनी त्या कमिटी तेजेर विचार करून आमकां कॉम्प्रेहेन्सीव प्लॅन दितले. पण हो फायनल हे नाही म्हणता तुम्ही तो हे काढ नोटिफिकेशन Circular काढला ते. सर्क्युलर काढला फायनल खंयचो? आता काढला पळय एप्रिलान चालू करतले तर फायनल हो फायनल न्ही. Final. हय पण थंय भुरगो हें जावपाचो शक्यता ना न्ही तें सांगता. Okay, so- भुरगो ऑटोमॅटीक मुखार वता न्ही. सो आतां जे मार्चान 6th स्टँडर्डाची एक्झाम दिला तो एप्रिलान एज 8th स्टँडर्ड म्हणून जॉईन जातलो सेवन म्हणून जॉईन जातलो हय न्हू ओके थँक्यू सर हय हय येस सर थँक्यू 7th पास जाल्यार परत